नमस्कार मैत्रिणींनो, ज्ञानेश्वरी किचनमध्ये तुमचं खूप स्वागत आहे। आज मी घेऊन आले तुमच्यासाठी मस्त अशी व्हेज दम बिर्याणी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी अर्धा किलो बासमती तांदूळ घेतले, 1 तासभर पाण्यामध्ये भिजवून घेतलेत। तांदूळ भिजवून घेतल्याने भात असा मस्त सुटसुटीत होतो। आता त्यानंतर आपण टोपामध्ये गरम पाणी करून त्याच्यामध्ये मीठ घालूया। त्यानंतर सर्व आपण खडे मसाले टाकू। आपले सर्व खडे मसाले टाकून झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा तूप घालायचं आहे। आता पाण्याला उकळी आली आहे चांगली, त्यामध्ये आपण 1 तासभर भिजवलेले तांदूळ घालायचे। अशा प्रकारे आपला भात होईल। आता ह्याच्यामध्ये पाणी असल्याने आपण हे गाळून घेणार आहोत, त्यामुळे आपला भात असा सुटसुटीत होईल। त्यानंतर आपण भाज्या बघूया। गाजर, वाटाणा, फरसबी, बटाटे आणि फ्लावर ह्या अशा प्रमाणात आपण भाज्या घेणार आहोत। इथे मी 3 ते 4 कांदे चिरलेत उभे, त्या 200 ग्रॅम पनीर घेतले आणि काजू घेतले। प्रथम आपण कांदा हा तळून घेणार आहोत। कढईमध्ये तेल गरम करून घेऊया। त्यानंतर आपण त्यात कांदा घालूया आणि तो असा चांगला खरपूस तळून घेऊया। त्यानंतर पनीरला थोडंसं फ्राय करून घेऊया। त्यानंतर काजू घालूया। अशा प्रकारे आपण हे सर्व तळून घेतले। त्यानंतर या ठिकाणी मी 3 टोमॅटो आणि 3 ह्याची आपण प्युरी करून घेऊया। तेलामध्ये आपण जिरं घालूया। त्यानंतर हिरव्या मिरच्या 4 ते 5 आणि खडे मसाले। त्यानंतर आलं लसूण पेस्ट 1 चमचा, तेजपत्ता घालूया आणि कांदा आणि टोमॅटोची प्युरी बनवली होती आपण ती घालूया। आता ह्याला तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घेऊया। त्यानंतर त्यामध्ये 2 चमचे कलरवाली मिरची पावडर घालूया। हे चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे मसाला। आता आपण त्यामध्ये भाज्या घालूया। सर्व भाज्या घालून सर्व आपण हे परतून घेऊया। थोडीशी हळद घालूया, चवीनुसार मीठ घालूया। साधारण 7 ते 8 मिनिटं झाकण ठेवून ह्या स्लो गॅसवर भाज्या शिजवून घेऊया। त्यानंतर त्याच्यामध्ये आपण पनीर घालूया। आता कोथिंबीर घालूया। मस्त अशा आपल्या भाज्या शिजलेल्या आहे। नंतर गॅस चालू करून लोखंडी तवा घ्यायचा आहे। गॅस स्लोच ठेवायचा आहे। त्याच्यावर कुकर ठेवायचा आहे आणि 1 चमचा तूप घालायचं आहे। आता प्रथम आपण कुकरमध्ये थोडासा भात टाकून घेऊया। त्यानंतर तळलेला कांदा घालूया। त्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये भाजी घालणार आहोत। आता पुन्हा आपण त्याच्यावर भात घालायचा आहे। आता पुन्हा आपण भाजी घालणार आहोत। त्यानंतर थोडासा भात घालूया परत पुन्हा। थोडंसं केशर 4 ते 5
आणि तळलेला कांदा घालूया. काजू घालूया आणि कोथिंबीर घालूया. त्यानंतर आपण ह्याला झाकण लावून 15 मिनटं स्लो गॅसवर ठेवणार आहोत. रेसिपी आवडली तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेसिपी करून पहा आणि कशी वाटली नक्की सांगा.